नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओत खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आम्ही गेलो गावात पांगरडात। तर बघलो तर सगळी लोक आपापल्या शेतात मस्तपैकी आनंदाने शेती करत होती आणि आमचं दादा पण होतो शेतात। म्हटलं आपण पण वाईत जाऊया, थोडीशी मदत करूया। पण मंडळींनो, तुमका या माहीत असा काय, शेतामध्ये कष्ट करून आनंदी जीवन जगणारी ही आपली शेवटची पिढी आता गावात उरली असा। आणि मंडळी, शेती टाकूची नसता तर ती टिकवची असता, या आमका थंय जाऊन कळला। हा माहिता भलो पैसो शहरामध्ये जास्त मिळता, पण खरा सुख या गावातच असा। तसा लॉकडाऊनमुळे बरीच लोक गावाजवळ वळली आहेत, पण आता बघू किती टिकतात ती। गावातील बरीच घरा पावसामुळे गळतात, पण तरी पण जीव तोडून पावसाची वाट बघणारो तो आपलो शेतकरीच। आता शेतात शेती करूसाठी बरीच सुधारणा सुद्धा आपल्याक दिसून येतात। जसा की पहिला शेतीत नांगरण्यासाठी बैलांचा जोत वापरला जायचा, त्याऐवजी आता इले ते ट्रॅक्टर। आणि मंडई, ज्या दिवशी भाकरी सुद्धा पिझ्झासारखी ऑर्डर करूची लागतली ना, तेव्हा या लोकांका शेतकऱ्याची खरी किंमत कळतली।